आमचे ऋषिअप्पा बीजेपी तर्फे ऋषिअप्पाला तिकीट मिळणार आहे 100%. आमचे बी रमेश दायगुडे हे बी इच्छुक आहेत. बघू आता कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल. नाहीतर आमच्या अपेक्षा आहे की बाबा उमेदवारी मिळली तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही आपल्या शरद पवार गटाकडून उमेदवारी लढणार आहे. विकास झाला तो राष्ट्रवादीनेच केला खरा. बीजेपी कुठे आहे त्या औषधाला बी नाही. त्या इलेक्शन झाल्यानंतर किती वेळा खेडमध्ये आल्या लोकांकडे जाणून घ्यायला. हा आज त्याचं वय एवढं लहान असताना आबांनी 24 कोटीची कामं खेडमध्ये दिल्यात. कुणाकडे बघून दिल्यात? पोरगा पळतोय, उत्कृष्ट आहे, कुणाला 10 रुपयाला मिंदा नाही. ग्रामपंचायतचं काम एवढं स्वच्छ आहे की बॉडी त्यांची स्वच्छ आहे. गणेश बापूच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून आमच्या रस्त्याचे नियोजन झालं आणि तो रस्ता त्यांना पूर्णपणे करून पण दाखवला. पाठीमागचे पंचायत समिती सदस्य होतं वंदनाताई, त्यांनी खेडसाठी फक्त एकच काम दिलं इथं, ते पण अर्धा रोड इथंच दिलेला. खेळच्या कामं नाही दिली खेळला. म्हणजे मागच्या जे जिल्हा परिषद सदस्य होतं दिली की, पण किती पोटा मोजायसारखी. सरकार आहे आता मकरंद पाटील आता सरकारमध्ये बसलेत ना. सरकारमध्ये त्यांनी जो विधानसभेत विषय मांडला पाहिजे. माझ्या मतदारसंघात दिवसा लाईट पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना असं असं कष्ट पडतंय, हे त्यांनी तिथं मांडलं पाहिजे ना. विधानसभेत कधी दिसलेत कधी? परंतु भूमिपुत्रांना काय नाही अजून. भूमिपुत्रांना काय करायचं कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये. एखादा भूमिपुत्रांचं एखादं उदाहरण सांगा. भरपूर उदाहरण सांगितलं, भरपूर भूमिपुत्र इथे तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरच काम करतायत. खेडगाडातनं काही झालं तरी ऋषिकेश दायगुडे ही जेडपीला निवडून 100% येणारच. पंचायत समिती अजून आदान पर्याय तुम्हाला यातनं मिळालेला आहे. आता आमच्या ऋषिकेश दायगुडे आम्ही भाजप मार्फत उभं करणार आहे. शेवटी भाजप मार्फत त्यांना उभं करणार आहे का की खेडगाणातला प्रश्न मिटला पाहिजे ना. नमस्कार, सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिंगुल वाजलेलं आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनतेची प्रतिक्रिया काय या संदर्भात आपण खेडगाणातून सुरुवात करत आहोत. माझ्याबरोबर काही शेतकरी, तर आपण त्यांना विचारणार आहोत की विकासाच्या बाबतीत कुठल्या पक्षाची कामगिरी चांगली आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. काय आता हे निवडणुकीचं बिंगुल वाजलंय, पंचायत समिती जिल्हा परिषद, तुमच्या खेडमध्ये कसा काय विकास काम आहेत? काय विकास कामं चांगली आहेत, चांगली आहेत कामं. कोणाची? आता राष्ट्रवादी मकरंद पाटलाची पार्टी. खेडमधून कोण उमेदवार जाहीर होईल काय सांगता येत नाही. आता हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर बोलायचं म्हणलं तर काय शेतकऱ्यांना आहे का सरकारच्या बाजूनं चांगलं आहे का सरकार? काय नाही शेतकऱ्याला काय फायदा नाही. शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत? समस्या काय आहे? शेतकऱ्याला काय कर्जमुक्ती करतो म्हणला, कर्जमुक्ती नाही केलं, पाण्याचा प्रॉब्लेम, समस्या आहेत. खेडमध्ये काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे? खेडमध्ये म्हणजे उन्हाळ्यात पाणी नसतं, कॅनलचं पाणी सोडत नाहीत. आता दोंबलकवडीचं पाणी गेले पण ती आमच्याकडे येत नाही ना खेडला, खाली सोडतात फलटणकडे. आता ह्याचा पाठपुरावा कोणी केला पाहिजे? कोणी आता ते म्हणते ते तिकडच्या गावासाठी हे कॅनल हे खेड खंडाळा तालुक्याला नाही. आता पाठपुरावा कोण करणार? पाठपुरावा करून बी काय फायदा नाही. काय तर तिकडच्या कॅनलचं पाणी तिकडे नेलं निंबाळकरांनी, तिकडचे रामराजांनी नेलं आणि खंडाळा तालुका आमचा असंच पडला मोकळा. आमदार साहेब आहेत की आता तुम्हाला? आमदार साहेब काय करत नाही. आमदार असून काय करू शकत नाहीत. आमदार खंडाळ्याच्या खाली काय बघतच नाही. तर असं कसं? आता इथून तर त्यांची सत्ता आहे. सत्ता असून पण काय बघत नाही. 15 वर्ष झाली ती सत्ता आहे. काय केलं घाटाच्या खाली? खंडाळा तालुक्याला पाणी नाही. बोला. खंडाळा तालुक्यातनं तर कॅनेल गेलाय पण तू इकडे सोडत नाहीत ना पाणी. त्याचं कारण आता आम्हाला काय माहिती. पलीकडचं ह्यांना तर काय त्यांचे गाववाले आणि तुम्ही इथलंच आहे भोसलेवाडी खेडगाणातच. बरं मी काय म्हणतोय खेडगाणातच कसं काय कामाची प्रश्न काय? शेतकऱ्यांना जे भेडसावणारा प्रश्न काय येतो? शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे लाईट जी आहे रात्रीला लाईट असते, दिवसा लाईट नसती. तुम्ही सांगा एवढा कष्टकरी शेतकऱ्यांनी रात्री जायचं, अंधारात भिजवायचं आणि कारखान्याला त्यांच्यात ऊस घालायचा.
मुद्दा आला का लक्षात? मग साप असतो, इच्छुक आटा असो, सगळं असो, त्यातनं सगळी मात करून त्यांनी भिजवायचं रातचं. त्यांचं सरकार आहे. आता मकरंद पाटील आता सरकारमध्ये बसलेत ना, सरकारमध्ये त्यांनी तिथं विधानसभेत विषय मांडला पाहिजे. माझ्या मतदारसंघात दिवसा लाईट पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना असं असं कष्ट पडतंय, हे त्यांनी तिथं मांडलं पाहिजे ना. विधानसभेत कधी दिसलेत कधी प्रश्न? तुम्हाला माहिती आहे विधानसभेत त्यांनी कधी आवाज उठवला का आपल्या मतदारसंघाचा? हा उठायला पाहिजे ना आवाज. आणि कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी. आज त्यांची 15 वर्ष 20 वर्ष झाले त्यांचीच सत्ता आहे, त्यांच्याशिवाय पर्याय नाही. अजून दुसरा पर्याय उपलब्ध नाही. पर्याय उपलब्ध व्हायला लागला की त्याला खुरटून टाकायचं. आता ते म्हणतात आम्ही काम करतो आमचं. काय काम केलं? आता जो आयरे खिंडी पासून तो रस्ता कुणालाही डांबरीकरण झालं नाही. त्या रस्त्यात तुम्ही फक्त बघा, तालुक्याच्या सेंटर ठिकाणचा रस्ता आहे. आयरे खिंडी पासून तिकडे 4-5 गाव आहेत. बोरी आहे, वेळेवाडी आहे, सुकेड आहे, पाडळी आहे, कोपारड आहे. तिकडं नेहमी तालुक्याच्या ठिकाणी आलं की त्या रोडने जावं लागतं. 20 वर्षात तो रोड डांबरीकरण झालाच नाही. आणि तुम्ही आता जर समजा तिकडे गेला ना, तर त्या रोडची अवस्था बघा काय आहे ती. जर 20 वर्ष सत्ता असून पण त्या रोडचं काम होईल. किरकोळ रोड आहे 2 किलोमीटर. हा खंडाळा लोणंद, हा आयरे मार्गे, आणि खंडाळा लोणंद पाडळी मार्गे. आता ह्यात कसं या इकडे एक मिनिट. ह्यात तुम्ही जी म्हणताय का नाही की ह्यात सगळंच सर्वस्वी आमदार कसं काय बघता? मग कोण आमदार कोणाला पकडायचं? बांधकाम विभाग कोणाकडे असतो? जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात आहे? स्थानिक नेत्यांचं काय काम नाही. नाही, स्थानिक नेते कोण आहेत? जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत? आमदारांचेच अन्वय आहेत ना. आमदारांनी त्यांच्यासाठी कष्ट केले ना, घरोघरी जाऊन मत मागितलं, त्यांना निवडून दिले. आता मनोज पवार आमदारांचाच माणूस ना, त्याला 5 वर्ष निवडून दिलंच का नाही? मग त्यांनी जबाबदारी खेडगाणाची, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग असलं तरी पण त्यांचा सदस्य. वर विधानसभेत आवाज उठवायचा म्हणलं शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा, तरी ते स्वतःच आहेत 20 वर्ष. मग अजून कुणी द्यायचं ते? हा विभाग त्यांनी केला पाहिजे ना. आता आम्हाला तर स्पष्ट पाहिजे की ह्या खंडाळा तालुक्याला, वाय खंडाळामध्ये राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. आता पर्याय निघालेला आहे, पर्याय तुम्हाला यातनं मिळालेला आहे. आता आमच्या ऋषिकेश दायगुडे आम्ही भाजप मार्फत उभं करणार आहे. शेवटी भाजप मार्फत त्यांना उभं करणार आहे का? की खेडगाणातला प्रश्न मिटला पाहिजे ना. बरोबर. तुम्ही सांगा, सत्य परिस्थिती, रस्ता होऊ शकत नसेल, शेतकऱ्यांच्या लाईटीचा प्रश्न मिटत नसेल, तर ह्यांच्याकडे 20 वर्ष सत्ता देऊन उपयोग काय? मग आता हे कोणती संस्था त्यांच्या ताब्यात नाही सांगा? कारखाना पण त्यांच्या ताब्यात आहे. हे एकत्रच काम करतात ना. आता राष्ट्रवादी आणि बीजेपी एकत्रच आहेत सरकारमध्ये. कुठं बीजेपी? पण तिथं आवाज आमचा प्रतिनिधी नाही ना. खंडाळा तालुक्याचा प्रतिनिधी विधानसभेत तुम्हाला म्हणायचं की आमच्या ऋषाप्पाला तिथं पाठवायचं. हा, मग त्यावेळेस त्यांना 20 वर्ष दिली ना. 20 वर्षात ती जर रस्ता करू शकत नसतील, शेतकऱ्यांचा प्रश्न रात्रीच भिजवायला लागत असेल लोकांना, तर उपयोग काय? आणि रात्रीचं भिजून कष्ट करायचं, कारखान्यात ऊस त्यांच्या कारखान्याला घालायचा का? हा पण विषय ना. म्हणायचं सांगायचा मुद्दा काय की आम्हाला काम आहेत ना, विकास कामे झाली पाहिजे. पक्ष विषय नाही, खंडाळा तालुक्यातली विकास कामं झाली नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? नाहीच झाली. फक्त पाण्याचा प्रश्न झोंबलगवडी तो 1995 पासून रामराजेंनी कम्प्लिटली ओके केला. त्यांचं धन्यवाद मानलं पाहिजे. तसा विचार केला तर मग म्हणायचं पाणी हे आणलं का नाही, हे रामराजेंनीच आणलं त्या काळात. कारखान्याचं काम केलं आबाकडे कारखाना आहे. आबांनी घेतला, काम नाही त्यांनी केलं. काम गाडवे सरांनीच केलं आणि त्या कामात भरपूर खो घातला. विरोधी पक्ष असताना भरपूर खो घातला. तर आता कसं लोकांना पण वाटलं कारखाना आपला चालू झाला पाहिजे, बाहेर ऊस जायला लागला. मग आता कुठेतरी हे राष्ट्रवादी सत्तेत आहे बाबा, त्यांना दिला पाहिजे तर कारखाना आपला चालू. आता जिल्हा परिषद पंचायत समिती खेडगाव काय होईल? खेडगावातनं काही झालं तरी ऋषिकेश दायगुडे ही जेडपीला निवडून 100% येणारच. पंचायत समिती अजून आदांतरी आहे. आमचे दोन्ही पार्ट्यांनी उमेदवार डिक्लेअर नाहीत केले. त्यामुळं विषय जाणार नाही त्यांचा. आता आज मुलाखती आहेत, त्याच्यानंतर 1-2 दिवसात चित्र फायनल होईल. काय तालुक्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न कसा येतं? काय शेती पाटापाण्याचा प्रश्न जरी मिटलेला असला तरी अजून काय म्हणजे पाटपाण्याची कामं झालेली नाही. ती शिवाय शेतीला तर रात्रीची लाईट असते. आता झाली 1 महिन्याभर दिवसा लाईट झालेली आहे, परंतु काय दिवसा लाईट द्यायची आणि दिवसाला 2-2 तास लाईट घालवायची. म्हणजे महत्वाचा प्रश्न तुम्हाला काय लाईटचा वाटलाय? लाईटचा आहेच प्रश्न. अजून त्यानंतर सांगतो तुम्हाला, आमच्या तालुक्यामध्ये असं औद्योगिक विकास झालेला आहे, परंतु भूमिपुत्रांना काय नाही अजून. भूमिपुत्रांना काय करायचं कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये. तरी एखादं भूमिपुत्रांचं एखादं उदाहरण सांगा. भरपूर उदाहरण सांगा. भरपूर भूमिपुत्र इथे तर कॉन्ट्रॅक्ट बेसवरच काम करतायत. भूमिपुत्राला त्यांना परमनंटली काम भेटलं पाहिजे असं म्हणायचं. हा, भेटलंच पाहिजे. आमच्या तालुक्यात आमच्या तालुक्यात सांगतो चांगला इंडस्ट्रियल शिरोळ भागा झालेला आहे. मग आमच्या तालुक्यातलीच लोक घेतली पाहिजे ना. बाहेरच्या तालुक्यातील लोकांना जिल्ह्यातले आणणार असं आहे ना. आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्याचं आमचं खेडगाव मोठे, खेडगावमध्ये चांगलं उपकेंद्र व्हावं. केंद्र झालं पाहिजे. अजून काय मागणी? अशीच आहे म्हणजे शिवाय आता खेडगावात तसं आता आमच्या सरपंचांनी विकास भरपूर केला नाही असं नाही.
परंतु त्यांना पण मर्यादा आहेत ना. माझ्या बरोबर अजून काही शेतकरी इकडे वर्ग आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. खेडमध्ये काय आता कसं काय चाललंय वातावरण? जिल्हा परिषद पंचायत समिती लोकांचा कल कुठे आहे, काय? लोकांचा कल गणेशकडे. गणेश कोण? गणेश नामदेव दायगुडे. कशाला? जिल्हा परिषद जिल्हा पंचायत? परिषदला. जिल्हा परिषद. तुम्ही काय सांग? गणेश राऊत जेडपी साठी. कारण खेडगावचा फक्त सरपंच असताना पूर्ण जिल्हा परिषद गटात केलेला विकास एकट्या खेडमध्ये 24 कोटीची कामं केली. फक्त सरपंच, साधा सरपंच असताना, मग साधा विचार करा, 5 वर्ष सरपंच असताना त्यांनी, म्हणजे 3 वर्ष सरपंच असताना, नंतर सदस्य असताना 24 कोटीचा निधी खेडमध्ये आणतात आणि बाकीच्या गावात आणलाय तो वेगळाच. जी माग मेळावा झाला त्यात नितीन बोरगोडे यांनी सांगितले की गणेश एवढा विकास. पाठीमागचे जे पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य ह्यांच्या माध्यमातून काय कामं झाली? पाठीमागचे पंचायत समिती सदस्य होतं वंदनाताई, त्यांनी खेडसाठी फक्त एकच काम दिलंय इथं, ते पण अर्धा रोड विकत दिलेला. काम नाही दिली खेळला म्हणजे मागच्या जे जिल्हा परिषद सदस्य होतं दिली की, पण किती मोठा मोजायसारखी. ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता. आता शिव रोड दिसतोय का पुढचा तुम्हाला? ह्या गाव शिव रोड किती वर्षानंतर झाला हे आम्ही लहानपणापासून बघतो की शिव रोड डांबरच नव्हतं. शिव मकराबाच्या फंडातनं गणेशनी पळून पळून जाऊन शिव रोड तयार केला. म्हणजे तो साधा सरपंच असताना एवढा म्हणजे पळतोय आत्मीयतेने विकास करण्यासाठी, तर तुम्ही विचार करा की तो जेडपीओ गेल्यावर काय करू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जिल्हा परिषदेला गणेशला तिकीट भेटावं? हो, फिक्स दिलंच आहे. आमची इच्छा भेटावं. आता फिक्स ती सगळं वरचं. तुम्हाला काय वाटतं? मला बी इच्छा आहे आपली गणेशला भेटावं. गणेशला भेटावं. तुमच्या गावाच्या वतीनं आणि त्यांना या भेटावं असं मागं- म्हणायचं. वंदनाताई सदस्य होत्या, उपसभापती पद होतं त्यांच्याकडे. त्यांनी खेडसाठी काय विकास केला? खेडसाठी विकास काय केला की त्यांनी बाबा तेवढे एक काम सोडून सांगावं. खेडमध्ये खेडमध्ये काय विकास केला त्यांनी? काय आहे का तुमच्या माहितीप्रमाणे? त्या इलेक्शन झाल्यानंतर किती वेळा खेडमध्ये आल्या लोकांकडे बाबा जाणून घ्यायला. आता जिल्हा परिषद लय लांबची तुम्हाला गोष्ट तिकीट नाही, दिलं. लय लांबची गोष्ट नाही. हा. 60 वर्षापासून यांच्या करमाळ्याचा रोड तुम्हाला सर किती वेळा सगळ्यांनी शब्द दिलं? तुमचा रोड कोणी केला? तुमचा रोड कोणी केला? गणेश बापूच्या दूरदृष्टीतून आणि कल्पकतेतून आमच्या रस्त्याचे नियोजन झालं आणि तो रस्ता त्यांना पूर्णपणे करून पण दाखवला. म्हणजे फक्त होटकरमाळा 100% विषय कसा आहे, काम करतोय पण त्याची जाहिरात करत नाही. पाडळीच्या शाळेचा तसा विषय. आबांच्या फंडातनं गणेशनी तो निधी टाकला बरं. आणि ऋषी आप्पांनी जाऊन तिथं नारळ पडला. नाही, ते तो विषय मध्ये त्यांनी मंजुरी केली असं त्यांनी सांगितलं की आम्ही फॉलोअप घेतलाय. त्याची पूर्ण कागद आम्ही अजून म्हटलं तरी तुम्हाला दाखवू शकतो की कुणी मंजूर करून आणला. काय झालाय, डीपीडीसी निधी हा तुम्ही काय पुढच्या गणेश वर्षी- बापूचं लय कट्टर कार्यकर्ते दिसतात. कट्टर कार्यकर्ता विषय नाही, कट्टर कार्यकर्त्याचा विषयच नाही यात. ज्यांनी आता केलंय तुम्ही त्याला म्हणताय- करणं म्हणणं जर चुकीचं असेल तर मग तुम्ही तसं समजा. ज्यांनी खरंच केलंय, ज्यांनी गावासाठी केलंय त्याला बोलायला अडचण नाही ना. बरोबर. आता तुम्ही आयरेज गेला, आयरेज विचारलं बाबा कोणी काम केलंय, ऋषीने चांगलं काम केलं तर 4 माणसं बोलणार ना चांगलं काम केलंय. गणेशने गावात 4 कामं चांगले केलेत म्हणून आम्ही बोलतोय. गणेशने जर काहीच नसतं केलं, 5 वर्ष असं केलं, आम्ही गणेश तुमचा हक्काचाच माणूस आहे असं म्हणायचं. हक्काचा. आम्ही उद्या उठून त्याला म्हणू शकतो बाबा काय नाही, असं पाहिजेलच आम्हाला, त्यासाठी तुला करावंच लागेल. माझ्या बरोबर अजून काय इथं शेतकरी इथं. काय नाव साहेब? विजय दायगुडे. या इकडे बसा. काय सांगताय आता पंचायत समिती जिल्हा परिषदेचं वातावरण? काय गणेश हा कामाचा माणूस आहे. गणेशने खेडच्या काय विकास सगळी गणेशवरच बोलते तर काय कुणाविषयी बोला, ज्याचं काम आहे त्याच्याच विषयी बोललं पाहिजे. असं आहे? नुसता दिखावा नाही ना की दुसऱ्या आपण 100% फिक्स तिकीट दिलंच पाहिजे. कुणाला पर्यायच नाही ना. हं. गणेश हा आज त्याचं वय एवढं लहान असताना आबांनी 24 कोटीची कामं खेडमध्ये दिल्यात. कुणाकडे बघून दिल्यात? पोरगा पळतोय, उत्कृष्ट आहे. कुणाला 10 रुपयाला मिंदा नाही. ग्रामपंचायतचं काम एवढं स्वच्छ आहे की बॉडी त्यांची स्वच्छ आहे. त्यांच्या या पाठीमागे नारायण पाटलांचा खंबीरपणे हात आहे. दादा पाटलांचे चिरंजीव धाकटे. एवढं सगळं साम्राज्य असताना
पोरग एवढं छान म्हणजे आणि कुणाचं गोरगरिबांचा तो विरोधक आहे म्हणून त्याचं काम करायचं असं त्याच्या मनात कधीही त्याच्या कुशंका आलेली नाही. तो माझं काम करेल न करेल. आणि का हो? मी म्हणतो 20-25 वर्षेच एकाच कुटुंबाला सत्ता दिली. आमच्या गावात किती लाखाचा निधी टाकला हो 20-25 वर्षात? ह्याची बी चाचपणी केली पाहिजे ना. आणि आज 3.5-4 वर्षात 5 वर्ष आता समजा संपल, आता येणाऱ्या कालच संपली. तुम्ही गणेशचं काम फक्त म्हणजे रस्त्याबद्दलच सांगताय, दुसरं काय? सगळ्याच कुठलं काम म्हणजे काय? आता तुम्हाला सांगतो, आमच्या गावात ग्रामपंचायतीने फिल्टरचं पाणी फ्री, ज्याची 100% घरपट्टी आहे, त्याला मोफत पाणी म्हणून हे टाकलेलं आहे. 3 जाग्यावर आमचं प्लॅन्ट टाकलेलं आहे पाण्याचं. सध्या मी आहेरे येथे आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीचं अर्ज भरायची सुरुवात काल झालेली आहे. अजून अर्ज काय भरलेत, काय भरायचे बाकी इथं, विकासाची कामे कशी झालेत हे आपण आहेरे या गावातून जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर काही शेतकरी इथं, आपण त्यांना नमस्कार बाबा. नमस्कार. बरं, काय विकास कामांच्या संदर्भात कसं काय चाललंय गावात? गावातला कुठलाही पक्ष आला तर विकास हा नुसता नावाला फक्त तिकीट मिळवण्यासाठी किंवा स्वतःच्या पोट भरण्यासाठी हा विकास करायचा आणि प्रत्यक्षात हे निवडून यायचं आणि प्रत्यक्षात शेतकऱ्याला दांडा दाखवायचा, ही जी पद्धत चाललेली ही आयुष्यभर अशीच चालणार. कुणी आला तरी शेतकऱ्याचा भलं करणारा कुणीही नाही. फक्त म्हणायचं आम्ही विकास करतो, पण आता त्यातली त्यात अलीकडच्या काळामध्ये हे वातावरण बदललेलं आहे आणि BJP शिंदे गट आणि त्याला अजित दादा गट मिळालेला आहे. ह्या गटाने थोडंसं एक समाजासाठी आणि शेतकऱ्यासाठी काहीतरी कुठल्या गटानं विशेष म्हणजे 3 नाही, 3 एकत्र आलेले आहेत. ह्या 3 गटाने मधलं काम कुणाचं चांगलं आहे? काम मला BJPचं चांगले वाटणार. इथं तर सत्ता आता सारे आमदार राष्ट्रवादीची, हा. इथं राष्ट्रवादी सत्ता आहे. हा. पण काय आहे, राष्ट्रवादीपेक्षा जे बीजेपीला आधार देतात किंवा बीजेपीच्या कडबोळ्यासाठी चालतंय आणि त्या कडबोळ्यासाठी चाललं पाहिजे. बीजेपीला सत्ता ही आली पाहिजे आणि BJP शिवाय आता पर्याय राहिला नाही सध्या. आता जिल्हा परिषदेचं तिकीट कोणाला दिलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? आयऱ्यामध्ये आमच्या ठरलेली तिकीट तरी आमचे नाव घेतलं पाहिजे का तुम्हाला? आमचे ऋषीअप्पा बीजेपी तर्फे ऋषीअप्पाला तिकीट मिळणार आहे 100%. बसेल का तिकीट? 100% सीट पळत आलं पाहिजे, पळत. बरोबर अजून काय शेतकरी इकडं. बाबा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय गावात कसं काय विकासाच्या दृष्टीनं कसं आहे? विकास झाला तो राष्ट्रवादीनेच केला खरा. बर, BJP कुठे येते औषधाला बी नाही. औषधाला बी ना राज्यात सरकार आहे त्याचं. अहो, राज्यात सरकार असलं पण ग्रामीण भागात BJP नाहीच. नाही. बोटावर मोजणे इतकी लोक आहेत. राष्ट्रवादीचं सगळं इकडं वार आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती आता इलेक्शन लागलंय, काय सांगतोय वातावरण राष्ट्रवादीचं सीट लागणार. राष्ट्रवादीचं म्हणजे मग आता गावातून तुमच्या उमेदवार तगडा आहे कुठला? ऋषीअप्पा. ऋषीअप्पा भाजपमध्ये. हा, मग भाजपमध्ये मग भाजप तर इतकं आमच्याकडे वर्चस्व नाहीच. नाहीच. कोणाचं वर्चस्व? राष्ट्रवादीचं. हा, काय जिल्हा परिषदेचं तिकीट कुणाला भेटेल? राष्ट्रवादी. आता इच्छुक बरीच आहेत पण अजून करेल थोड्या दिवसात. आता तर सुरुवात झालेली आहे, इच्छुक बरीच आहेत. आता हे राष्ट्रवादीने तुमच्या गावात किंवा खंडाळा तालुक्यात कामं केलेत का? राष्ट्रवादीचं आज 20 कोटीत आहेरे गावात काम झाले. आता तुम्ही म्हणताय राष्ट्रवादीचं काम आहे, बरोबर. आता हे तुमचा आहेरे लोणंद जो रस्ता आहे बघताय ना तुम्ही, कशी अवस्था आहे? कशी अवस्था पुढे आता हे 7 कोटीचं काम चालू आहे. आता चालू आहे, पण आता मागे आहेरे गावात 20 कोटीचं काम मकरंदाबानी दिलेलं आहे. ते आहेरे गावात नाही म्हणत मी, खंडाळा लोणंद रस्ता. ऐकून घ्या, खंडाळा लोणंद रस्ता ऐकून घ्या. 1 वर्ष काम केलं म्हणजे त्याच्या जो करणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांनी त्याच्याकडे काहीतरी असतं ना, 5 वर्ष 3 वर्ष हे करायला पाहिजे का नको? त्या ठेकेदाराने केलं नाही. त्याला आता सत्ता त्यांची म्हणल्यानंतर त्यांनी नको. अहो, पण हे ऑफिसर लोकांचं काम आहे का नाही? आमदार काय प्रत्येक ठिकाणी बघायला जात नाही. ऑफिशियल लोकांचं काम आहे का नाही?
रस्त्यात खड्डे पडल्यात आता किंवा नाही. मागच्या जे पंचवार्षिकला तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीला जे निवडून दिले ना हा त्यांच्या कामांवर तुम्ही सहमत आहे का खुश हो आहे का हो, आम्ही खुश आहे. त्यांच्या कामावर खुश आहे. काय काय कामं झाली काय बरेचसे मंदिराचे समाज मंदिराचे झाले, रोडची झाली, काही शेतकऱ्यांची झाली. आयरे गावात ऋषाप्पाचं काम कसं आहे हा आयरे गावात ऋषाप्पाचं काम कसं आहे? ऋषी आप्पा कुठे सत्तेत आहे आता? सत्तेत नाहीच ना तू. नाही पण चालेल का चालक म्हणजे कसं आहे ते ज्याच्या त्याच्या त्या वैयक्तिक ह्याच्यावर आलं, जनसंपर्क काय कामावर ते तर चाललं का नाही. पण तुमचा काय अंदाज आहे? ऋषाप्पा चांगला, फक्त चांगल्या पक्षात नाही. म्हणजे ऋषाप्पा चांगला आहे तो चांगल्या पक्षात नाही असं म्हणायचं हा आज सत्तेत कोण आहे? आपल्या सातारा जिल्ह्यात कोण, खंडाळा तालुक्यात कोण सत्ता आहे, कुणाची सत्ता ज्यादा आहे असं नाही. असं आहे. बरोबर. अजून माझ्यासोबत काय बरं काय म्हणताय रस्त्याच्या संदर्भात तुम्ही आता काहीतरी बोलत होता मला. संदर्भात खंडाळा ते लोण रस्त्याची इतकी बिकट अवस्था केलेली आहे. जवळजवळ 5-5 वेळा पॅच मारली. गांडीला जसं शाळेत पोरग चड्डीला ठिगाळ लावतो ना अशी ठिगळं लावली, पण एकही ठिकाण चिटकून दिलं नाही. अशी आज अवस्था आहे. जर 4 व्हीलर चालवताना आमच्यासारखीचं मनकं गेलं, पाय गेलं, डोकी पडली. काय काय इतके अपघात झाले की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून लाखो रुपये खर्च केलं. आज तगात कुणी लक्ष दिलं नाही आणि नुसतं पेपरला आरोप केलं की रस्त्याची अशी अवस्था केलेली आहे. पण प्रत्यक्षात रस्ते पूर्ण झाले नाहीत किंवा रस्त्याचं काम पूर्ण झालेलंच नाही. नुसतं पॅच मारणे एवढंच काम करतात. हे सगळे 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 हे मिली भगत आहेत. सगळ्या ह्या मिली भगतनं संपूर्ण मिली भगतमुळं सगळ्या रस्त्याची वाटोळं लावले आणि ह्यांच्याच्यानं ते जमणार नाही. नुसतं प्रत्येक वेळा हे मी करतो मी ते करतो, प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कुणी वाली नाही. रस्त्याची अवस्था दुरावस्था आहे. अक्षरशः किती जीव गेलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे तुमची आता भावना समजू शकते मला. माझ्यासोबत अजून काय इथं युवक आहेत. काय नाव तुमचं? नितीन दायगुडे. बरं काय आता गावामध्ये कसं काय वातावरण आहे? आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं माहोल चालू आहे. त्यात आता आमचे बी रमेश दायगुडे हे बी इच्छुक आहेत. बघू आता कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल. नाहीतर आमच्या अपेक्षा आहे की बाबा उमेदवारी मिळली तर ठीक आहे, नाहीतर मग आम्ही आपल्या शरद पवार गटाकडून उमेदवारी लढणार आहे. कशाचं कुठल्या रमेश दादा कुठं जिल्हा परिषद का पंचायत समिती? नाही ते असं सांगू शकत नाही. म्हणजे दोन्हीकडे इच्छुक आहे. दोन्ही कोण इच्छुक आहेत. तिकीट कुठून पाहिजे? बघू मकरंद पाटलांकडून मिळलं तर ठीक आहे, आमदार साहेबांकडून. नाहीतर मग आम्ही आमचा मार्ग मोकळा. म्हणजे दादांनी अपक्ष लढावा असं तुम्हाला वाटतंय? नाही अपक्ष तर नाही नाही. तिकीट दिलं तर अपक्ष नाही आम्हाला तरी मग पक्ष कुठला तिकीट देईल त्या पक्षाकडून आम्ही उमेदवारी लढणार आहे. लढणार. पण उमेदवारी ही दादा लढणार आहे 100%. 100%. 100%. मग आबांना तिकीट द्यावं अशी तुमची हा अपेक्षा आहे. दादा आबांनी आम्हाला तिकीट द्यावं म्हणून अपेक्षा आहे? अपेक्षा आहे. अजून दादांना मागणार ह्या गावामध्ये भरपूर आहे. दादांचा गटच आहे ना. प्रत्येक गावात छोटा मोठा गट आहे दादांचा. असं विसरून नाही चालणार आपल्याला. आपण अपक्ष उमेदवार त्यावेळेस लढलो होतो. त्यावेळेस बी आपण 5,000 मतं घेतलेली आहेत त्या तालुक्यातनी. ते बी विसरता कामा नाही. दादांच्या मागे जनता आहे ना. मग दादांच्या मागे गावामध्ये विचार केला तर सरासरी किती मतदान? दादांना मिळणार आहेच ना. 50% ते 50-55% तर दादांना मतदान मिळणार आहे या गावात. आयऱ्यामध्ये रमेश दादांना 50% मतदान मिळणार आहे असं कार्यकर्त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. बघूया आपल्याला की रमेश दादांना ही तिकीट कोण देते किंवा कुठला पक्ष देतोय किंवा ते अपक्ष लढतील का.